मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, आता महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं त्यामध्ये आडकाठी करणारे, काड्या करणारे, मुद्दे नसताना मुद्दे लावून धरणारे आणि सकाळी नियमितपणे 9 वाजता भुंकणारे किंवा भोंगे लावणारे, हे सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. आणि यामध्येच एक महत्वाचं नाव आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे शिवसेना. हे महाराष्ट्रामध्ये हे वारंवार नाव काय घ्यावं लागतं, कारण सध्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जे आहेत हे कुणीच ऍक्टिव्ह नाहीत. फक्त एकमेव संजय राऊतच ऍक्टिव्ह आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस हे कुणीही सध्या ऍक्टिव्ह नाहीत. ते सगळेच बाकीचे पक्ष आहेत ते पक्ष सध्या ऑक्सिजनवरती आयसीयू मध्ये आहेत. पण एकमेव संजय राऊत कुठल्याही भूमिका, त्या दिल्लीची भूमिका ह्या महाराष्ट्रात लावतात. जे राहुल गांधी सांगतात, राहुल गांधी जे नेरेटिव्ह आणतात, नेरेटिव्ह चालवायचं काम हे प्रामाणिकपणे संजय राऊत हे महाराष्ट्रामध्ये करत असतात. ते मुद्दे कुठले असो. जसं बघा, तो रविराज साबळे नावाचा एक युट्यूबर आहे. तो मुद्दे कुठले असतो, तो फक्त दाखवायचा प्रयत्न करतो की सगळ्यामध्ये आपण PhD केलेली आहे. शेती, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय सगळ्या गोष्टीमध्ये. आणि खास करून देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भाजप ह्या तिघावरती अरे भामट्यांनो, हरामखोरांनो, काय 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 किरी गोष्टी हा मुलगा बोलतो. असंच त्याला पाहिले की वाटतं की याचा शिक्षक हा राऊत असणारच आहे. आणि राऊताचा राहुल गांधी. मग आता नेमकं राऊतांनी सध्या यांचं काय इंटरनल वाद चालू आहेत, शिवसेनेचे आतले आत जे कलह चालू आहेत, उद्धव ठाकरे यामध्ये अलिप्त आहेत का, इथं आता मोठा प्रश्न होतो. पण एकूणच संजय राऊत, आदित्य ठाकरे याच्या जे चाललंय हे उघड आहे. कारण आदित्य साहेबांचा जो जवळचा एक आमदार, तो म्हणजे त्यांनी सुनील प्रभूंनी एक मुद्दा सध्या मांडलेला आहे, तो म्हणजे विधानसभेमध्ये. तो मुद्दा म्हणजे पत्राचाळीचा. पत्राचाळ म्हणजे राऊतांच्या आयुष्यातील एक असा अध्याय, त्या अध्यायामुळे त्यांनी जेल सुद्धा भोगलेली आहे. तो मुद्दा त्याची सखोल चौकशी करा असं मागणी ही शिवसेनेने केलेली आहे. म्हणजे ज्या प्रकरणामध्ये आदित्यचं नाव आहे ते दिशा साली यांचं, राऊतांनी म्हणलं असतं त्याचं तुम्ही पूर्ण चौकशी करा. असंच झालेलं आहे राऊतांचं पण. ज्यामुळं राऊतांनी जेल भोगली, तो प्रकरण परत उकडून काढायचं काम आणि ते जी चौकशी पूर्ण करा हे लावून धरले आहे सुनील प्रभू, म्हणजेच आदित्य साहेबांचा खास जवळचा एक आमदार. मग आता संजय राऊतांनी आपली तोफ डागलेली आहे, ते म्हणजे जे आपले उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यावरती. ते डायरेक्टली त्यांना काही बोलले नाहीत, पण त्यांनी खूप काही सांगितलंय. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मिताई तिघावरती. आता प्रकरण बघा कसं आहे ते, म्हणजे यांच्यावरती न काही बोलता, यांच्यावरती कुठला आरोप न करता, बघा लोक म्हणतात ना, शालीत घालून जोडे मारलेत. जोडे मारायचे आहेत तुम्हाला, जोडा मारायचा आहे, पण तो शालीत घालून जोडा मारायचा आहे. म्हणजे तो मार खाणाऱ्याला वाटणार नाही, मारणाऱ्यालाही त्याची इच्छा पूर्ण होईल. झाला असं त्यांनी एक ट्विट केलंय मित्रांनो. त्यात त्यांनी 4 फोटोही टाकले ट्विटमध्ये. आणि त्यामध्ये 4 फोटो ते म्हणजे एक सगळ्यात मोठा नोटंगीबाज राहुल गांधी. ह्या 4 फोटो टाकून त्यांनी एक वळी 6 जे काही वळी आहेत ते लिहिलेले आहेत. राहुल गांधी, आता हे जे ट्विट आहे ते ट्विट आहे इंग्लिशमध्ये. राहुल गांधी डिडंट गो टू इंडस्ट्रियलिस्ट फॅमिली वेडिंग बट अटेंडेड द मॅरेज फंक्शन ॲट फार्मर फॅमिली इन हरियाणा टुडे. ही इज बॉन्डिंग विथ ऑर्डिनरी पीपल इज ट्रूली रिमार्केबल. त्यांचं हे ट्विट आहे. म्हणजे काय, राहुल गांधी उद्योगपती कुटुंबात लग्नाला गेले नव्हते, परंतु आज हरियाणामधील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील लग्न समारंभाला उपस्थित राहिले. सामान्य लोकांचे त्यांचे नाते खरोखर उल्लेखनीय आहे. हे ट्विट आहे. हे ट्विट फक्त राहुल गांधींची त्यांना समर्थन केलेलं नाही मित्रांनो. हे
ट्विट करून सांगितलंय की आतापर्यंत सामान्यांच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे कधी गेले नाहीत. सामान्याशी आणि त्यांची नाळ ही जुळलेली नाही. उद्धव ठाकरेंनी फक्त माझ्या समोर असताना एकच त्यांनी आंदोलन केलं, एक सभा लावली होती, ते म्हणजे संभाजीनगरला आसूड सभा होती, आसूड मोर्चा होता. त्यात त्यांना तो चाबूक फिरवता येत नव्हता तरी ते आसूड जो मोर्चा ठेवला होता. आता ह्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ना गरिबांशी नाही, शेतकऱ्यांशी नाही. उद्धव ठाकरे कुठलेच ही लग्न समारंभ अटेंड करत नाहीत, पण उद्धव ठाकरे हे अंबानीचं लग्न अटेंड करतात. जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, मोठे मोठे ऍक्टर आहेत, मोठे मोठे क्रिकेटपटू आहेत, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, या ठिकाणी सपत्नीक मुलाला घेऊन ते सगळे काही लग्न अटेंड करतात, हे या ठिकाणी राऊतांना सांगायचं होतं. म्हणजे त्यांचा निशाणा हा राहुल गांधीला पुढे करून उद्धव ठाकरेला झोडपायचा होता, उद्धव ठाकरेंना एक्सपोज करायचा होता. फक्त समोर कोणाला करायचं, समोर हे राहुल गांधींची वाहवा करायची आणि जोडे उद्धव ठाकरेला मारायचे, हा यातलाच प्रकार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर वाटते की आता संजय राऊतांची टर्म संपणार आहे आणि संजय राऊतांनी जे काही पाठीमागं त्यांचं चालू होतं खासदारकीचं, त्यामध्ये ज्या प्रकारे त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं, त्याचं कुठेतरी या ठिकाणी इफेक्ट जाणवतो. पण वारंवार काही नेते म्हणतात, काही लोक म्हणतात, राजकीय लोक म्हणतात की या ठिकाणी प्रामुख्याने शिवसेना उबाटामध्ये 2 गट पडलेले आहेत. हे 2 गट खरंच पडलेत का, असे ट्विट बघून खरंच वाटते या ठिकाणी. एक गट म्हणजे राऊतांचा, राऊत हे आपले मत स्वतंत्र मांडतात. आता विधान परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची उमेदवारी संपणार आहे, आता त्यांचा जे कार्यकाल आहे तो ह्या मेला इलेक्शन आहे, त्यावेळेस ते म्हणतात की याविषयी जे काय आहे तो निर्णय उद्धव ठाकरे स्पष्ट करतील. पण ते राज्यसभेच्या वेळेस स्पष्ट बोलले होते की शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांची इच्छा आहे, त्यांच्याशी मी बोललोय, त्यांना हे जागा पाहिजे. म्हणजे कुठेतरी आता एक असं वास यायला लागलाय की सध्या संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये इनडायरेक्टली त्यांचं चालू आहे, त्यांचं जे काय आहे शीतयुद्ध चालू आहे, त्यांचं इंटरनल ज्या गोष्टी आहेत ह्या आतून डॅमेज करण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि आपल्या परीनं आपल्या पद्धतीनं संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना डॅमेज करायचा प्रयत्न हे करत आहेतच, हे यातून दिसते मित्रांनो. कारण विधानसभेमध्ये जे काही सुनील प्रभू आहेत त्याने जे एक मुद्दा मांडलाय, तो मुद्दा म्हणजे पत्रात चाळीचं परत चौकशी करा. मित्रांनो, एकूणच हे असं प्रकरण आहे. तुमचं या सगळ्यावरती जे काही मत आहे ना, ते मत नक्कीच व्यक्त करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे काम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवा, कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करीन तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार, रामकृष्ण हरी.